Hello students, welcome to my channel. If you learn something from this video, then subscribe my channel, like it and share it. For your queries, drop your message in comment box. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटमध्ये आज आपण लास्ट लेक्चर बघणार आहोत. दॅट इज अवर 4th लेक्चर आणि ह्या लेक्चरमध्ये आपला लेसन फिनिश होतो आहे. एक खूप सिम्पल इझी पण इंटरेस्टिंग लेसनचा आपण अभ्यास केलेला आहे. खूप नवीन नवीन पॉईंट्स तुम्ही काही नवीन गोष्टी तुम्ही शिकला असाल आणि जुन्याच गोष्टी नव्याने तुम्हाला माहिती झाल्या असतील की ह्याचा विचार आपण केला नव्हता, आपण त्याचा असा विचार करायला पाहिजे होता. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या दृष्टीने किंवा पोल्युशन होतं, कधी तुम्ही विचार केलात का? तुम्ही उगाचच AC चालवता, त्यांनी कसं पोल्युशन होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हा चॅप्टर तुम्हाला अभ्यासाला जेवढा सिलेबस आणि मार्कांसाठी वेटेजसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढा तुमचा सोशल अवेअरनेससाठी पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. आता तुमचा रोल काय, तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला जनरल सोशल लाईफसाठी पण महत्त्वाचं आहे. आणि हा क्वेश्चन तुम्हाला हाय वेटेजला पण येऊ शकतो, जास्त मार्काला पण हा क्वेश्चन येऊ शकतो की तुमचा सोशल रोल काय आहे, तुम्ही काय काय करू शकता. तर हे काही फॅक्टर्स आहेत. जेव्हा जेव्हा एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनबद्दल तुम्ही बोलता, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायचं आहे, कन्झर्व करायचं आहे असं बोलता, तेव्हा तुम्ही काय करू शकता, स्वतः काय करू शकता, तर हे आपण पॉईंट्स बघूया. फर्स्ट इज कन्झर्वेशन. ओके, तुमच्या आजूबाजूला जे काय एन्व्हायरमेंट आहे, जसं कसं एन्व्हायरमेंट आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटबद्दल मी बोलत नाही, नॅचरल एन्व्हायरमेंट. ओके, मॅनमेड नाही, तर नॅचरल एन्व्हायरमेंट जे जसं आहे ते तसंच राहिलं पाहिजे. म्हणजे समजा तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या घराच्या बाजूला काही झाडं असतील तर तुमचा रोल आहे, तुमची ड्युटी आहे की ती झाडं तशीच राहिली पाहिजे, त्यांना कन्झर्व करता आलं पाहिजे. उगाच कशासाठी ती झाडं ती तोडायची नाहीत, रादर तुम्ही अजून 4 झाडं लावायची. सो इट कम्स अंडर कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट. तुमच्या आजूबाजूला जे काही नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्याचं तुम्हाला कन्झर्वेशन करता आलं पाहिजे. सेकंड, कंट्रोल. ओके, सेकंड पॉईंट येतो कंट्रोल. ओके, आता हे झालं एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. पहिला पॉईंट झाला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन तुम्ही स्वतः करायचं. ओके, सेकंड कंट्रोल, म्हणजे तुमच्या समोर जर कोण अशी ॲक्टिव्हिटी करत असेल, म्हणजे दुसरं कोणतरी आलं आणि तुमच्यासमोर ते झाड कापतं आहे, तर तुम्हाला त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे, त्याला थांबवता आलं पाहिजे, प्रिव्हेन्शन करता आलं पाहिजे. सो इट कम्स अंडर कंट्रोल, की तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या ॲक्टिव्हिटींवर कंट्रोल ठेवता आला पाहिजे की त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एन्व्हायरमेंटसाठी गुड असतील, बॅड नसतील किंवा एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होणार नाही. ओके, सो दॅट इट कम्स अंडर कंट्रोल. तुमच्या आजूबाजूच्या फॅक्टर्सना कंट्रोल करायचं एन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनसाठी. नेक्स्ट, प्रोडक्शन. ओके, तर हे प्रोडक्शन जनरल आहे. प्रोडक्शनचं एखादं एक्झाम्पल मी सांगते. समजा माझी कसली तरी फॅक्टरी आहे आणि मी एखादं प्रोडक्शन करते. समजा A + B गिव्स C. आता हे C प्रोड्यूस करताना मी इथे इथर वापरते. तुम्ही इथर, ॲसिटोन ऐकलं असेल. आता हे इथर हार्मफुल आहे. मग मी काय केलं, ह्याच्यावर थोडा अभ्यास केला आणि हीच रिॲक्शन मी वॉटरमध्ये केली, म्हणजे इथर गेलं, म्हणजे एक हार्मफुल केमिकल मी काढलं. इथर कुठे गेलं असतं, एन्व्हायरमेंटमध्ये, आणि एअरला पोल्यूट केलं असतं. मी काय केलं, इथरला काढूनच टाकलं आणि वॉटर वापरायला लागले, म्हणजे मी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन केलं. सो दॅट इज अबाउट प्रोडक्शन. तुम्ही कुठल्या गोष्टीचं जर प्रोडक्शन करत असाल तर ते प्रोडक्शन करताना एन्व्हायरमेंटला कमीत कमी हार्मफुल झालं पाहिजे. एन्व्हायरमेंटमध्ये कुठलेही हार्मफुल गॅसेस, हार्मफुल लिक्विड्स एक्सक्रीट नाही झाले पाहिजे, एन्व्हायरमेंटमध्ये नाही गेले पाहिजे. ओके, सो इट कम्स अंडर प्रोडक्शन. सेकंड, अवेअरनेस. ओके, तुम्ही अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे, अवेअरनेस कॅम्प घेतले पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं पाहिजे, मूवमेंट सुरू केल्या पाहिजे. जसं आपण डस्टबिन मुवमेंट वगैरे सुरू झालेल्या की ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, इलेक्ट्रिकल वस्तूंचा कचरा ई त्याला म्हणतो आपण, ई वेस्ट, ते वेगळं असलं पाहिजे. तुमचे जे सेल वगैरे असतात ते त्याच्यात डंप करता आले पाहिजे. सो हे जे केलेलं आहे ह्याच्यासाठी मूवमेंट घेतली पाहिजे, पब्लिक अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. सो इट कम्स अंडर अवेअरनेस. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन अँड नेक्स्ट प्रिझर्वेशन. आता प्रिव्हेन्शन म्हणजे काय, तुम्ही जी काही झाडं आहेत, जर कोण तुमच्या बाजूला जी काही झाडं किंवा वॉटर जे काय आहे तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे, जे काय आहे त्याला प्रिव्हेंट करता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, त्याचं उगाच वेस्ट नाही केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, खूप पाणी आहे तुमच्याकडे, मग त्याचं प्रिव्हेन्शन केलं गेलं पाहिजे. त्याचं वेस्ट होता कामा नये. कुठलीही गोष्टीचं वेस्ट केलं म्हणजे ते ती एनर्जी तुमची युजलेस झालेली असते आणि ते एन्व्हायरमेंटला एफेक्ट करतं. ओके, फॉर एक्झाम्पल, मी उगाचच पाणी वाहून दिलं. ओके, तर ते फर्स्ट ते काय झालं, प्रिव्हेन्शन नाही झालं, मी ते वेस्ट करून दिलं आणि मग ते एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे, कारण तेवढं पाणी मी वाया घालवलं.
ओके. सो इट कम्स अंडर प्रिव्हेन्शन. अँड लास्ट इज प्रिझर्वेशन. आता प्रिझर्वेशन म्हणजे आपले जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, यांचं प्रिझर्वेशन करता आलं पाहिजे. म्हणजे जे आहेत ती क्वांटिटी जपता आली पाहिजे, कमी वापरलं पाहिजे, कारण आपल्या पुढच्या जनरेशनला ते वापरायला मिळालं पाहिजे. सो दीज आर इम्पॉर्टंट पॉईंट्स. दॅट इज कन्झर्वेशन, कंट्रोल. कन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंटची जी काही नॅचरल पोझिशन आहे ती तशीच ठेवता आली पाहिजे. कंट्रोल म्हणजे आजूबाजूच्या फॅक्टर्सना आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी. प्रोडक्शन म्हणजे आपण जर कसं प्रोडक्शन करत असू तर एन्व्हायरमेंटमध्ये आपण कुठलाही हार्मफुल गॅस, हार्मफुल लिक्विड असं सोडता कामा नये किंवा सॉईलला इफेक्ट करता कामा नये. अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे, प्रिव्हेन्शन केलं पाहिजे आणि प्रिझर्वेशन केलं पाहिजे. प्रिझर्वेशन म्हणजे नॅचरल रिसोर्स जे असतात त्यांचं आपल्याला प्रिझर्वेशन करता आलं पाहिजे. सो दॅट इज अबाउट युअर माय रोल. तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये हे पॉईंट्स आहेत. ओके. सो नेक्स्ट पॉईंट एक तुम्हाला आहे ॲड केला, दॅट इज हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके. द हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, असे काही एरियाज आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड, ऑल ओव्हर वर्ल्डचं बोलते मी, असे काही एरियाज डिक्लेअर केले गेले, दॅट इज नथिंग बट हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. दॅट इज 34 एरियाज. म्हणजे जर आपण हे वर्ल्ड असं पकडूया, 34 एरियाज म्हणजे साधारण एवढं होईल. ओके. सो 34 एरियाज हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी डिक्लेअर केले. ओके. सो तुम्हाला हा पॉईंट आहे हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याच्या अंडर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. ओके. तर हे वर्ल्डचा आपण एरिया पकडूया बायोडायव्हर्सिटीचा. बायोडायव्हर्सिटी म्हणजे डिफरंट स्पेसीज, डिफरंट ॲनिमल्स, डिफरंट स्पेसीजचे, डिफरंट जीन्सचे, डिफरंट प्लांट्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, ऑर्गॅनिझम्स असतील, तर ते सगळं ह्याच्यामध्ये येऊन जातं. त्याच्यामध्ये 34 हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट म्हणजे काय, तिथे खूप स्ट्रॉंग बायोडायव्हर्सिटी आहे. म्हणजे एकदम वेगवेगळ्या जातीचे ॲनिमल्स आहेत, वेगवेगळ्या जातीचे प्लांट्स आहेत. जनरली जो जंगल एरिया असतो, ओके, तो प्रोटेक्ट केलेला असतो, तो ह्याच्यामध्ये येतो. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही तेवढ्या तिथे स्पेसीज असतात प्लांट्सच्या, ॲनिमल्समध्ये पण सब स्पेसीज असतात. ओके. सो इट कम्स अंडर दॅट 34% इज 34 एरियाज आर नथिंग बट हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता हा जो एरिया आहे, ओके, 15% एरिया डिस्ट्रॉइड, ओके, ऑफ वर्ल्ड एरिया. हा जो एरिया आहे, 34 हॉटस्पॉट्स, एक मिनिट हां, 34 हॉटस्पॉट्स आर नथिंग बट 15.7%, सॉरी 15.7%. ओके. 15.7% तो एरिया आहे वर्ल्डचा आणि हॉटस्पॉट किती आहेत, 34 आहेत. उलटं बोलले मी. ओके. एरिया किती आहे, फक्त 15.7, 15.7%. आणि नंबर ऑफ हॉटस्पॉट किती आहेत, 34 हॉटस्पॉट आहेत. आता हा जो हॉटस्पॉट एरिया डिक्लेअर केलेला की ह्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत अशा स्पेसीजचे ॲनिमल्स आहेत, अशा नंबर ऑफ स्पेसीजचे ॲनिमल्स आहेत, नंबर ऑफ प्लांट्स आहेत, हायब्रिड प्लांट्स आहेत, डिफरंट प्लांट. म्हणजे असे फ्रूट्स तुम्ही कुठे बघितलेच नसाल. असे एका फ्रूट्समध्ये पण कितीतरी जाती आहेत. अशी डायव्हर्सिटी आहे. 15.7%. फुल वर्ल्डच्या किती एरियाज आहेत, 34 एरियाज आहेत, 34 एरियाज आहेत. मग याच्यामधले ऑलरेडी 86% डिस्ट्रॉय झालेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळंच डिस्ट्रॉय झालं आहे. आपण आपली जी काही एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटी असते, आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटी असते, त्याच्यामुळे हा सगळा एरिया डिस्ट्रॉय झालेला आहे. तिथली बायोडायव्हर्सिटी कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे त्याला आपला हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी नाही म्हणू शकत. ओके. मग राहिला किती, 36%. आणि हा जो 2.3% आहे, हा जो उरलेला एरिया आहे त्याच्यामध्ये जो 2.3% एरिया आहे, उरलेल्यामधला 2.3% जो एरिया आहे तो एरिया सेन्सिटिव्ह आहे खूप जास्त. म्हणजे ऑलमोस्ट सगळा नष्टच झाला आहे. त्यातल्या त्यात किती राहिलेला आहे, 2.3%. खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि तो इतका स्ट्रॉंग बायोडायव्हर्सिटी एरिया आहे की वर्ल्डचं जे काय बायोडायव्हर्सिटी आहे ना, म्हणजे उरलेल्या हे जे 2.3%, याच्या 2.3% ना, एवढ्या एरियाच्या 2.3%, ह्या 2.3मध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आहे, एवढ्या नंबर ऑफ स्पेसीज आणि ॲनिमल्स आहेत की ते होल वर्ल्डच्या 50% आहेत. कळतं आहे का तुम्हाला? 2.3%. कुणाच्या 2.3% एवढ्या एरियाच्या, म्हणजे होल वर्ल्डचं जर कॅल्क्युलेट केलं तर मला वाटतं ते 0.023% वगैरे येईल. म्हणजे तेवढ्याशा एरियामध्ये बायोडायव्हर्सिटी किती आहे, 50%. म्हणजे विचार करा छोट्या एरियामध्ये किती जास्त स्पेसीजचे ॲनिमल्स आणि प्लांट्स असतील, आणि म्हणूनच त्याला सेन्सिटिव्ह एरिया म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये तेवढी स्पेसीज राहते. ओके. सो दॅट इज नथिंग बट हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता आपल्या इंडियामध्ये असे काही हॉटस्पॉट आहेत, त्यांची नावं तुम्हाला दिली आहेत. दॅट इज नथिंग बट वेस्टर्न घाट. ओके. वेस्टर्न घाट म्हणजे गुजरात, महाराष्ट्र,
कोकणाचा काही भाग येतो. सो दॅट इज नथिंग बट वेस्टर्न घाट. ह्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी खूप आहे. ओके, मानस सेंच्युरी इन आसाम, सुंदरबन इन वेस्ट बेंगॉल, इट कम्स अंडर दिस एरियाज. हे जे काही 2.3% एरिया आहे जो सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटीचा एरिया आहे, त्याच्यामध्ये एवढे जास्त स्पेसीज आहेत प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे की ते वर्ल्डच्या 50% आहेत. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपले पण हे 3 पार्ट्स येतात की ह्याच्यामध्ये खूप जास्त बायोडायव्हर्सिटी आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर एवढे स्पेसीज, डिफरंट स्पेसीज, एका स्पेसीजपासून दुसरी स्पेसीज डिफरंट, त्या स्पेसीजमध्ये पण असणारे ॲनिमल्स अजून थोडे एकमेकांपासून डिफरंट ड्यू टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ओके, सो हे हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. जर हे पॉईंट्स कळले तर तुम्हाला शॉर्ट नोट लिहिता येईल. आणि हा माय रोल, ओके, माय रोल इन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा हवं असलं तर मी रिपीट करते. 34 एरियाज आहेत. काय आहेत ते एरियाज? बायोडायव्हर्सिटीच्या हॉटस्पॉट 34 एरियाज. हे 34 एरियाज म्हणजे वर्ल्डच्या किती पर्सेंट येतात तर 15.7%. त्याच्यात पण नष्ट किती झाले? 86%. आणि उरलेला जो एरिया आहे त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह एरिया किती आहे तर 2.3%. म्हणजे इतका कमी एरिया जरी असेल तरी त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी किती आहे? एकूण 50%. सो दॅट मच सेन्सिटिव्ह एरिया. मग तो आपल्याला आता प्रोटेक्ट करावाच लागणार. त्याचं खूप जास्त ॲनिमल्सच्या स्पेसीज, प्लांट्सच्या स्पेसीज नष्ट होऊन जातील. आणि आपल्याला काही वेळा माहिती पण नसतं, पण डिरेक्टली इनडायरेक्टली ह्या स्पेसीज आपल्या इकोसिस्टीममध्ये पण आलेल्या असतात. कुठेतरी इफेक्ट होत असते. मागे बघा मी कुठेतरी वाचलेलं की ऐकलेलं, जर हनीबीज नष्ट झाल्या, मधमाशा हनीबीज नष्ट झाल्या तर 7 दिवसात आपण पण नष्ट होऊ. म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्या इकोसिस्टीममध्ये पण आहे कुठेतरी. तसंच हे बायोडायव्हर्सिटी आहे. त्यामुळे ही उरलेली जी 2.3% बायोडायव्हर्सिटी आहे ही आपल्याला कन्झर्व करता आलीच पाहिजे. आपल्या इंडियामध्ये कुठे आहे बायोडायव्हर्सिटी तर वेस्टर्न घाट्समध्ये. वेस्टर्न घाट महाराष्ट्र, गुजरात ह्याकडेहून जो जातो, कोकणाचा भाग वर जातो, दॅट इज नथिंग बट वेस्टर्न घाट, मानस सेंच्युरी इन आसाम अँड सुंदरबन इन वेस्ट बेंगॉल. सो दॅट इज ऑल अबाउट युअर हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. नाउ क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. ओके, क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज हा पॉईंट या तुमच्या एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमधला लास्ट पॉईंट आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण तो इम्पॉर्टंट आहे. कारण की 4 पॉईंट्समध्ये ह्याचा आन्सर येतं की एक क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. थ्रेटन म्हणजे काय? ज्यांना भीती आहे. ओके, आता कसली भीती आहे तर नष्ट होण्याची भीती आहे. ओके, म्हणजे त्या स्पेसीज कम्प्लिटली डिस्ट्रॉय होऊ शकतात. अशा स्पेसीज म्हणजे थ्रेटन स्पेसीज. मग कुठल्या अशा स्पेसीज आहेत ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इज इंडेंजर्ड स्पेसीज. इंडेंजर म्हणजे ऑलमोस्ट ते संपायला आल्यात आता, म्हणजे त्या डेंजरमध्ये आहेत संपण्याच्या. जर आपण त्यांचं कन्झर्वेशन केलं नाही तर ते संपून जातील. ओके, रेअर स्पेसीज असतात ह्या. दॅट इज नथिंग बट एक एक्झाम्पल दिले त्यांनी, लायन टेल्ड ॲनिमल. ओके, मी पण हे कधी बघितलं नाही, पण तुमच्या बुकमध्ये त्याचं पिक्चर दिलेलं आहे. तो बसला आहे असा मंकीसारखा, पण त्याची शेपटी ज्या पद्धतीने पडलेली आहे ती लायनसारखी आहे. त्याची जी टेल आहे ती लायनसारखी आहे. सो लायन टेल्ड मंकी. सो ही इज इन डेंजर. त्याची जी स्पेसीज आहे ते खूप कमी नंबर्स आहेत. ते जर आपण कन्झर्व केले नाही तर ती स्पेसीज संपून जाईल. सो दॅट इज नथिंग बट इंडेंजर्ड स्पेसीज. नेक्स्ट इज रेअर स्पेसीज. म्हणजे हा ऑलरेडी रेअरच आहेत, खूप रेअर. ओके, क्वचित ती स्पेसीज आपल्याला दिसते. एक एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे रेड पांडा. आता पांडा बोललं की आपल्याकडे डोळ्यासमोर ब्लॅक अँड व्हाईट पांडाच येतो. किंवा आपण जे डिस्कवरीवर बघतो, मी पण डिस्कवरीवर कधी रेड पांडा नाही बघितला आहे किंवा हा लायन टेल्ड मंकी नाही बघितला. म्हणजे ही खरंच इंडेंजर स्पेसीज आहे. ही खरंच रेअर स्पेसीज आहे. हार्डली ती असते, पण असते. ही तर इंडेंजरच आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही रेअर स्पेसीज आहे, ही आपण कन्झर्व केली पाहिजे. ओके, नेक्स्ट इज वल्नरेबल स्पेसीज. वल्नरेबल स्पेसीज म्हणजे ह्यांचे नंबर कमी आहेत आणि हळूहळू डिक्लाइन होतात. ओके, म्हणजे वल्नरेबल स्पेसीज ही इंडेंजर्ड म्हणजे संपायला आलेली आहेत, भीती आहे की ती संपून जाईल. ओके, त्यामुळे त्याचं कन्झर्वेशन केलं पाहिजे. इंडेंजर्ड स्पेसीज. सेकंड रेअर म्हणजे ऑलरेडी ते रेअरच असतात खूप. फॉर एक्झाम्पल रेड पांडा, त्यांचं आपण कन्झर्वेशन केलं पाहिजे, नाही तर ते डिस्ट्रॉय होऊन जातील. नेक्स्ट वल्नरेबल स्पेसीज म्हणजे हे कमी असतात, त्यांचा नंबर कमी असतो, पण त्यांचा प्रॉब्लेम असतो ते हळूहळू डिक्लाइन होतात, कमी होत जातात. काय एक्झाम्पल तर लायन आणि टायगर. तर मी कधी कुठल्या सेंच्युरीला व्हिजिट केली असेल, पेंच वगैरे असं, तर हार्डली ते एका ह्याच्यामध्ये 2-3 असे लायन आणि टायगर असतात. ओके, मग ते जर आपण प्रिझर्व नाही केले, त्यांना जर आपण कन्झर्व नाही केलं तर ती स्पेसीज पण नष्ट होऊ शकते. वल्नरेबल मीन्स लेस नंबर अँड डिक्लाइंड, हळूहळू कमी होत जात आहेत. ओके, अँड लास्ट इज इनडिटर्मिनंट स्पेसीज. आता इनडिटर्मिनंट स्पेसीज म्हणजे काय ही जास्त कोणाला माहितीच नसतात.
का माहिती नसतात तर कदाचित त्यांचं ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ते राहत असतील, कुठेतरी आतमध्ये राहत असतील, एखाद्या जंगलामध्ये पूर्ण आतमध्ये राहत असतील, सॉईलच्या खाली राहत असतील, बिळामध्ये राहत असतील, त्यांच्या शाय नेचरमुळे ते बाहेरच येत नसतील, त्यामुळे आपल्याला खूप कमी अशा स्पेसीज माहिती असतील किंवा हार्डली कुणीतरी रिपोर्ट केलेला असेल, दॅट इज नथिंग बट इनडिटर्मिनेट स्पेसीज. एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट जॉईंट स्क्विरल. ओके, स्क्विरल तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, खारुताई असते ती. ओके, 2-3 कलरच्या बघितलेल्या असाल तुम्ही, पण ही जी आहे ही जायंट असते, म्हणजे मोठी असते, त्याला शेखरू असं पण म्हणतात. ओके, सो इनडिटर्मिनेट स्पेसीजच्या अंडर ॲक्च्युली खूप सारे ॲनिमल्स येतात, पण हे आपल्याला माहितीच नाहीत, ते इनडिटर्मिनेंट असतात. मग जर ते माहिती नाही झालं आणि त्यांचं जर कन्झर्वेशन झालं नाही तर त्या स्पेसीज पण नष्ट होऊ शकतात. 4 टाईपच्या स्पेसीज आपण बघितल्या. इनडेंजर्ड स्पेसीज म्हणजे ज्या डेंजरमध्ये आहेत, आता त्या नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत, डिस्ट्रॉय व्हायच्या. एक्झाम्पल टेल मंकी. ओके, रेअर स्पेसीज म्हणजे ऑलरेडी खूप रेअर आहेत. रेड पांडा. वल्नरेबल स्पेसीज, लेस नंबर अँड डिक्लाइंड. ओके, दॅट इज नथिंग बट लायन अँड टायगर. अँड इनडिटर्मिनेट स्पेसीज, दॅट इज नथिंग बट जायंट स्क्विरल, त्याला शेखरू पण म्हणतात. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट युअर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये आधी आपण इकोसिस्टीम बघितले, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स बघितले, कन्झर्वेशन म्हणजे काय बघितलं, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय बघितलं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन का गरजेचं आहे, पोल्युशन कसं होतं, कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, मग ते कन्झर्व करण्यासाठी सोशल रोल काय आहे आपला. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचे काही ॲक्ट्स आपण बघितले. मग तुमचा रोल काय असू शकतो ते बघितलं. मग आपण बायोडायव्हर्सिटी बघितलं की जर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन नाही झालं तर बायोडायव्हर्सिटीवर किती अफेक्ट होऊ शकतो आणि बायोडायव्हर्सिटी कशी डिस्ट्रॉय होऊ शकते ते बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसीज बघितलं. म्हणजे ह्या थ्रेटन स्पेसीज म्हणजे भीती आहे की ह्या नष्ट होऊ शकतात, त्यामुळे ह्या जपल्या पाहिजे. इंडेंजर्ड स्पेसीज, रेअर स्पेसीज, वल्नरेबल स्पेसीज अँड इनडिटर्मिनेट स्पेसीज. सो हिअर वी फिनिश्ड विथ अवर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टर लेक्चर नंबर 4. आणि त्या चॅप्टर पण संपला. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज लिहा. काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज ड्रॉप करा. ठीक आहे, थँक्यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक इट अँड शेअर इट. थँक्यू.